तुमच्यासाठी। सर, तुम्हाला हा रिकामा डबा बघून आश्चर्य वाटलं असेल ना? मला सुद्धा असंच आश्चर्य वाटलं होतं जेव्हा तुम्ही काल आईंवर ओरडला। आई रोज या डब्यात फक्त तुमच्यासाठी जेवण नाही भरून पाठवत, त्याबरोबर त्यांची माया आणि प्रेम सुद्धा भरून पाठवतात। त्यांनी केलेली एक चूक दिसली तुम्हाला, पण वर्षानुवर्ष त्यांनी तुमच्यासाठी किती कष्ट घेतलेत हे मात्र तुम्ही विसरून गेलात। तुमच्या मनाचा कप्पा या डब्यासारखा रिकामा होऊ देऊ नका सर। आपल्या माणसांबद्दलची ओढ आपल्या मनात कायम टिकून राहायला हवी। मला काय म्हणायचं हे कळलं असेल ना तुम्हाला? आणि हो, काळजी करू नका, मी माझ्या नवऱ्याला उपाशी राहू देणार नाहीये। ड्रायव्हर काका तुमच्यासाठी डबा घेऊन येतील, जेवून घ्या। माझ्यासाठी आता फक्त एकच गोष्ट करा, जेवताना प्रत्येक घासाबरोबर आईंनी तुमच्यासाठी आजपर्यंत काय काय केलंय ना ते आठवा। एवढं कराल ना माझ्यासाठी? दादाच्या डब्यात चिठ्ठी वगैरे टाकून द्यायचं, हा काय कमाल प्लॅन आहे। खरंच खूप इंटेलिजंट आहेस। नाही नाही सई, पण तू जो काही प्लॅन केला होतास ना त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी झाल्या, हे फार बरं झालं। हो, पण रिया, दादाला थोपवणं सोपं होतं, पण इकडे जानकीला रूम मध्ये थांबवून ठेवणं म्हणजे फार कठीण काम होतं। अरे काय काय बोललो मी माहितीये का तुला? बायकोला कसं जिंकावं, बायकोचं मन कसं ओळखावं। पण सई, हे सगळं करायची गरज काय होती? आई, मी हे सगळं आपलं कुटुंब सुखात राहावं, आपण कायम एकमेकांशी जोडलेले राहावेत ना, म्हणून सगळं करते। चला आता पटपट चहा घ्या, गार होईल तो। चहा घेऊया। एक मिनिट, तुम्ही फक्त आमच्या तिघांसाठी चहा आणलाय? कमी पडला का? मी बनवून आणते परत तुमच्यासाठी। नाही नाही, मला नको। नाही म्हणजे माझी इच्छा नाहीये ग आता। अगं माझ्यात लगे ना। अहो मला खरंच नकोय, काय तुम्ही खरंच नकोय, घ्या। माझी इच्छा नाही। सर, सई, सर, सॉरी। I'm really very sorry, मी विसरलोच। तब्येत कशी आहे तुमची? ताप वगैरे नाही आहे ना आता? I'm so sorry। नाही सिरियसली बाबा, मी दिवसभरात फोनच नाही केला ना त्यांना। डॉक्टरकडे गेला होता की नाही? सगळं काही सांगते, पण मला आधी सांगा, तुम्ही एवढे खुश का आहात? त्याचं कारण कळल्यावर तुम्ही पण सगळे खूप खुश होणार। बरं मला सांगा, मीटिंग कशी झाली? एक्झॅक्टली, शहांची डील आपल्याला मिळाली। अरे वा, देवच पावला बाई।